जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण ज्या ठिकाणी भेट द्यायला आलो आहोत, इथे आल्यानंतर सुरेश भटांच्या कवितेच्या 2 ओळी आठवतात. जन्मलो तेव्हाच नैत्री आसवे घेऊन आलो, जन्मलो तेव्हाच नैत्री आसवे घेऊन आलो, दे तुझी आकाश गंगा बोला मी कधी म्हणालो. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबते जेव्हा स्मशानी, जीवनाची प्रेत यात्रा थांबते जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा आपल्याच माणसानी, आपल्याच माणसानी. तर ह्या जगामध्ये वावरत असताना आज बाजूला कितीतरी ठिकाणी रस्त्यावर, स्टँडवर, कुठेही बेवारस अनाथ माणसं आपल्याला दिसत असतात. तर यातील काही माणसं जन्मताच अनाथ असतात, तर काहींना त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांच्याच नकळत रस्त्यावर, मंदिरात, फुटपाथवर आणून सोडलेलं असतात. तर अशाच एका आस्क नावाच्या अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात आपण आलेलो आहोत, जिथं याच बेवारस असणाऱ्या या रुग्णांची सेवा केली जाते, काळजी घेतली जाते, त्यांना खाऊ पिऊ घातलं जातं. तसेच आजारी असणारे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना नवजीवन दिलं जातं. अशा या आस्क नावाच्या वृद्धाश्रमामध्ये, तर या आश्रमामध्ये आलेले बऱ्यापैकी रुग्ण, वृद्ध, आजारी असणारे हे जे रुग्ण होते ते रस्त्यावर वेगवेगळ्या आजाराने, वेदनेने विवळत पडलेले होते. आणि आता त्यांना कशा वेदना होत असतील ते त्यांनाच माहीत. परंतु त्यांच्या वेदना जाणणारे जेव्हा इतरांना त्यांच्या वेदना समजतात तेव्हा आपण त्यांना संवेदना असं म्हणतो. आणि असेच एक संवेदनशील, सेवाभावी वृत्तीचे, करुणामय असणारे आदरणीय दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मिसेस हे दाम्पत्य पुणे जिल्ह्यातील देवाची उरळी या ठिकाणी हा आस्क नावाचा जो वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, ते चालवतात. कोणत्याही स्वार्थाविना हा आश्रम ते चालवत असतात. आणि हे दान पुण्याच्या माध्यमातूनच इथं सर्व काही चालत असतं. तर सर्व जग स्वतःसाठी जगत असतं, परंतु हे दाम्पत्य मात्र इतरांसाठी जगतात. थकलेल्यांना हात देतात, तहान भागवतात, भूक लागलेल्यांना भूक भागवतात, ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. स्वतःच्या कष्टाचा एक घास स्वतः खाऊन इतरांना बाकीचे घास देतात. असं हे दाम्पत्य इतरांची सेवा करण्यातच ते स्वतःला धन्यता मानत असतात आणि त्यातच ते समाधान मानत असतात. तर त्यांनी हे जे आश्रम उभा केलाय किंवा हे रुग्ण हे कधीपासून त्यांनी चालू केलंय आणि त्यांना प्रेरणा कशी मिळाली, कुठून मिळाली, ह्या सर्व गोष्टी आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलूनच जाणून घेणार आहोत. आणि त्यांच्याकडून एक नवा आदर्श, नवी प्रेरणा घेणार आहोत. कारण त्यांच्या या कार्यातून समाजासमोर एक आदर्श उभा राहिला आहे आणि तोच आदर्श त्यांच्याकडून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ कोणी स्किप करू नका, कारण हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक आदर्श ठरणार आहे. आपण त्यांची प्रेरणा घेणार आहोत. त्यांच्या या कार्याची त्यांनी जे कार्य उभं केलेलं आहे हे मोलाचं कार्य, अनमोल असणारे हे कार्य आहे. शोषितांच्या, पीडितांच्यासाठी उभं केलेला हा जो लढा आहे त्यांचा, तो आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही कुणीही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय भीम काका, बरे आहात का? काही प्रॉब्लेम नाही ना? मग तुम्हाला इथं कसं वाटतंय? हे दादा असं ते चितले सर्व कामकाज बघतात, रुग्णांची सेवा देखील तेच करतात, खाऊ सुद्धा तेच घालतात, नाहू सुद्धा तेच घालतात. नमस्कार. यहाँ तो क्या, यहाँ तो सब कुछ बोलने की जरूरत नहीं है, सब अच्छा आहे ना? हाँ, बरं वाटतंय. तसं काय हे नाही, स्वच्छ दिसताय. म्हणजे त्यांनी किती व्यवस्थित तुम्हाला स्वच्छ ठेवलेलं आहे. कसं वाटतं इकडे? घरच्या पेक्षा चांगलं आहे. म्हणजे घर म्हणजे कुठं आहे तुमचं गाव? मुंबईला राहणार आहेत. आणि घरी कोण कोण असतं? सगळे असून सुद्धा मेले. म्हणजे ज्याचं कोणी नाही त्यांचे आपले गायकवाड, दादासाहेब गायकवाड सर.
आणि किती चांगलं कार्य करतात. कसं वाटते तुम्हाला इथं? मला एकदम मजाच वाटते. खूप छान आहे. हा. वा वा, खूप धन्यवाद. असं चांगलं राहा. तुम्हाला आमच्याकडूनही खूप शुभेच्छा आहेत आणि आपले सगळे दर्शक बघणार आहेत तुम्हाला आणि सगळे इथपर्यंत पोहोचणार आहेत. बरं, सर्वोपरी सगळेच जण आपण हे मदतीचा प्रयत्न करणार आहोत. ते आंबेडकर बाबाचे, हं? आंबेडकर बाबाचे दादा. हो, प्रश्नच नाही. आंबेडकर बाबांची शिकवणच तशी आहे आणि ती शिकवण कसे आहेत? बरे आहात ना? हा, सांगा या सांगा. जागेवरती हा रवी आडनाव काय बघा देशमुख, हे रवी देशमुख हे वानवडीमध्ये उखंड्यावरती पडलेलं अन्न जे आहे, फेकलेलं अन्न जे आहे ते खाऊन यांची उपजीविका ती चालू होती. उखंड्यामध्येच राहायचे, उकिरड्यामध्येच त्या जागेवरतीच खायचे आणि त्या जागेवरतीच राहायचे. यांचा हा पाय जो आहे, हा भाग जो आहे, हा पूर्णपणे आळ्यांनी भरलेला होता. अरे बापरे. याच्यामध्ये आळ्या होत्या. या तरुणाला उठता येत नव्हतं, बसता येत नाही, फक्त ढोंगानं खरडत होता. ज्यावेळेस तिकडचे सकाळ पेपरच्या न्यूजपेपरच्या पर्यागा होडे यांनी मला फोन केला, त्याप्रमाणे ताब्यात घेतलं, सुसूमध्ये ऍडमिट केला. डॉक्टरांनी सांगितलं त्याचा पाय कापायचा, परंतु आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तो डिस्चार्ज घेतला, याला आश्रममध्ये आणलं. हा फक्त या जागेवरती सुरुवातीला खरडत होता. आज हा मुलगा भिक्षकरी ते सेवेकरी झालेला आहे या जागेवरती. थँक्यू. या जागेवरती. आणि हा इंग्लिश असला फास्ट बोलतो की विचारू नका. अरे बापरे बापरे. बघा कशा प्रकारची माणसं आणि कशी वेळ येते त्यांच्यावर, सांगून ही वेळ कुणावरच येत नाही. आणि त्यांच्यावर आलेल्या वेळ कशी घालवली हे आपले दादासाहेब गायकवाड सर जे आहेत, या आश्रमाचे संचालक. हा, तर याच या वृद्धाश्रमाचे. आणि त्यांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय हे उकिरड्यावर असणारी व्यक्ती म्हणजे सॉरी मला माफ करा, पण खरी परिस्थिती तीच आहे. आणि अशा परिस्थितीत असणारी या व्यक्ती आता इतक्या सुख समाधानाने या ठिकाणी राहत आहेत. त्यांच्या ज्या पायामध्ये नडगी आहे ना, नडगी हड्डी, ही हड्डी याच्याबद्दल पूर्णपणे दिसायची. म्हणजे एवढी बिकट अवस्था झाली होती, ती भरून काढली यांनी. बघा, ते असू द्या असू द्या, चांगलं आहे उलट. कसे आहात तुम्ही? माणूस किती घ्यायची त्याही त्यांनी मला चांगलं वागवलं म्हणून मी तिच्याजवळ राहिलो. बरोबर. मला तोंडातला घास घातला माहित्यानं, पण आता महिना झाले जशा तसा बाथिंगाडा केला यानं. काय झालंय? महिना झाले, काय सांगतायत? ते काय म्हणतात की दादा माझा खूप लाड करत होता, परंतु इतर महिला आल्यापासून दादा माझ्याकडे लाड करत नाही. ऐकायला कमी येत, ऐकायला येत नाही म्हातारीला. त्यांच्याशी असं मुलांसारखं हे आपण अनाथ आहोत किंवा आपल्याला कोणी असं वाटूच देत नाहीत. एकदम गरज वाटतं. हो का? चल चल ठीक आहे. हो. कसं वाटते तुम्हाला इथं? बरं वाटते मला जरा. बरं वाटते ना? नाही, या ठिकाणी येऊन तुम्ही पहिले होता कुठे? दादरला. मुंबईला, मुंबईवरच्या आहेत त्या. मुंबईवरून आले ते हो, इथे? मुंबईवरून आहेत ते आपल्याकडे. आपण मुंबईला त्यांना तिथे बी. मुंबईकडनं पोलिसांकडनं आणले. तिथं पोलिसांच्याकडून आले का? कारवाडा. या जागेवरती पूर्णपणे आपल्याकडे ससून हॉस्पिटल आणि पोलिसांकडनं आलेलेच लोक आहेत फक्त. दोन खोली होती की. चल. बापरे, कशी या परिस्थितीतून या लोकांना इथं आणलंय आणि यांना एक प्रत्येकाला झोपायला राहायला सगळं. दोन खोली. आलेली म्हातारी आहे ही. मोहम्मद वडून. शेजारच्या लोकांनी व्हिडिओ केला, मी आले. आणि आता मग इथं आल्यावर कसं वाटतंय? बरंच म्हणायचं काय बरंच म्हणायचं म्हणजे काय दुःखी आहे का तू माझ्याकडे येऊन? खूप बरे आहात तुम्ही म्हणजे तुमच्याकडे आहे काय उपयोग नाही. अशा पद्धतीने हे संपूर्ण इथं जे रुग्ण आहेत, अनाथ आहेत आणि यांच्याशी अशा पद्धतीने हे जे सर आहे ते असं त्यांची सेवा करतात आणि अशा पद्धतीचं वागणूक जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांची, घरच्यांची कुणाची कमतरता भासू नये अशा पद्धतीने इथं ते सर्व्हिस करतात. इतकी निस्वार्थीपणे आपण बघतच आहोत. घे ना. हे काका आहेत, हे पण काका आश्रम सांभाळतात. हो, हा, नेहमी काकांचं पण हे आपले कांबळे काका आहेत आणि हे नेहमी येतात या आश्रमात, भेट देतात. ते सुद्धा काही त्यांच्याच्याने होईल तशा पद्धतीचं मदत करत असतात या आश्रमाला. आणि ते सर्व ज्या वृद्ध आहेत किंवा आपले काय जे काय आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद साधतात. असंच जसं आता सर सगळ्यांशी वागतात तसे हे पण येतात, अधूनमधून भेट देतात.
जय भीम. जय भीम जय भीम. मग मुंबईचे तुम्ही आलात कशा इकडे? पायी पायी इकडे हम्म. भेटायला आल्या म्हणजे माझ्या हा हातात घ्या फक्त. हम्म. कशा आलात? इकडे शोधत शोधत मी माझ्या चुलत्यांना आली. चुलत्यांना शोधत शोधत आलात का? मुंबईला आम्ही चारकोपला राहतो, कांदिवली. हम्म. म्हणजे चुलत्यांना भेटायला आली इकडे की माझी आई गेली, नंतर आधाराला कोण नाही म्हणून मी इकडे आली होती. म्हणजे तुम्ही एकटे भाऊ वगैरे नाही, माझी बहीण होती बरोबर. मग ते कुठे आहे? आता ऑफ झाली. बरं. आणि मग आपले सर कशी भेटली तुम्हाला? नाही, कोणाची तरी ओळख रोडवरती कोणाची तरी ओळख माझ्या बहिणीला झाली ना, तिने मग सांगितलं की असं असं दादाने बोलवलं आहे आपल्याला घरी. म्हणजे ओळखीची सुद्धा गरज नसते. इथं येण्यासाठी प्रत्येकासाठी दरवाजे खुले आहेत या आश्रमाचे. आणि इतकी जबाबदारीपूर्ण सेवा केली जाते. आणि इथं कोणताही स्ट्रेचर वरती आलेले आहेत इथं, ते आता ते चालतात फिरतात एक मदत म्हणजे करतात. स्ट्रेचर वरती आलेले पेशंट इथं चालायला बोलायला लागलेत. आताच आपण एक जखमी असलेला पाय पूर्ण किडा वगैरे पडलेले असं सांगितलं त्याने आता. हा आम्ही साफ करायचो. हा ते साफ करायचे स्वतः. आपल्याला या लांबून जरी गोष्टी दिसल्या तरी आपण खरं सांगतो, खोटं नाही बोलत. आपण दुरूनच निघून जातो. आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींना सिच्युएशनला. तुम्हाला इथं कसं वाटतंय सांगा? छान. हा चांगल्या राहा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असू द्यात ना. हो कशा आहात? बरे आहात ना? तुम्ही कुठून आलात? मी ताडेवाला रोड स्टेशनकडे. ताडीवाला आपलं म्हणजे पुणे पुण्यामधूनच. स्टेशन. म्हणजे काय घरातूनच आलात? घरातून आले. म्हणजे नातेवाईक वगैरे, आई वडील कोणी? आई वडील कोणी नाही. मुलं? एक मुलगी आहे, ती दिल्या घरी आहे. हो का? मुलगा? मुलगा नाही. बरं, पण इथं काय यावं लागलं तुम्हाला? का म्हणजे कसं, माझा जावा आहे ना जरा हम्म, ते जमत नाही. हम्म, काम नाही काय नाही करत. मुलगी काम करते हाऊसकीपिंगचं, हम्म. त्याच्यावर घर चालतं. मग रोज किरकिरी ही व्हायली. मला म्हणला तुम्ही राहू नका इथं. मग माझ्या ताडेवाला रोडला माझे भाऊ बरं, होते. एकूणच काय म्हणजे इथे येऊन तुम्हाला व्यवस्थित शांतता हा, चांगलं आहे. लाभली. हा, आणि सरांच्या माध्यमातून तुमचे व्यवस्थित आता आहे सर्व एकदम काही. चांगलं. हा. आणि विशेष म्हणजे आमचे आश्रमची आधारस्तंभ आहे म्हातारी. वा वा वा, छान आणि छान छान. ते पूर्णपणे आश्रमच्या 20 लोकांचा पूर्णपणे म्हातारी आमची स्वयंपाक करते. सकाळी 6:30ला तर किचन मध्ये असते. सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, दुपारचं संध्याकाळचा नाश्ता, चहा, संध्याकाळचं जेवण पूर्णपणे आमची ही म्हातारी करते. आणि विशेष म्हणजे तिला चालता येत नाही, पूर्णपणे अपंग आहे ती. अरे बापरे. आणि इकडे आमची उल्का जी आहे, ही उल्का ती बी एवढी मदत करते आम्हाला की म्हणजे आमचा आश्रम, आज थोरदाश्रम अनाथाश्रम जे आहे ते ह्या दोघींच्या थोडक्यात हे खांद्यावरती आहे. आहे. समजा मी कुठं बाहेर आता 2 पैसे कमवायला मला आश्रमचं भाडं द्यावं लागतं. आश्रमचं भाडं 75 रुपये भाडं महिन्याला आहे मला. मग आता ते पैसे कुठून द्यायचे, पुन्हा मग यांचा मला इतर खर्च बी आहे. माझा म्हणजे मला एकूण 50,000 रुपये महिना खर्च येतो कॅश. तर त्यावेळेस पैसे कुठं कसे जमा करायचे? तर मग आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे, जे समाजानं आम्हाला डोनेशन मध्ये दिलेली आहे. मग ती ॲम्ब्युलन्स आम्ही इतर लोकांची सेवा करतो. जसं की कुठं UP बिहारला असो, महाराष्ट्रामध्ये कुठं कान्याकोपऱ्यात जाणं असो, त्यावेळेस मग आम्ही समोरच्या व्यक्तींना सरकारी नियमानुसार पैसे आकारतो आम्ही त्यांना, आणि त्या व्यक्तींना घेऊन जातो. त्यातनं जो फायदा होतो तो फायदा आम्ही त्यांच्या इथं त्यांच्यासाठी, साठी यांच्या वापरतो. कुटुंबामध्ये माझा 1 रुपयाही जात नाही. माझ्या कुटुंबाला माझा सहकार्य नाही. दिसतच आहे. म्हणूनच तुमच्या कुटुंबाचं म्हणजे ताईंची खरं तर आम्हाला भेट घ्यायची. त्यांनी तुम्हाला जो सपोर्ट केलाय तो वाखाणण्यासारखा आहे. कारण आताच्या महिला एवढ्या अशा सपोर्ट करत नाहीत. त्यांच्याही म्हणजे सपोर्ट त्या कोपऱ्यातच फोटो हा म्हणजे त्यांचाही तुम्हाला सपोर्ट नसता तर कदाचित तुम्हाला पण हे इतकं मोठं नाही कार्य हाती नाही नसतं नाही घेतलं. नाही नाही. आणि विशेष आता तर हा कशा आहात? ठीक आहे. तुम्ही बरं आहात ना? हो आम्ही बरे आहोत. तुम्ही कुठे राहिला होता? मी तिथे दादरला होते. हो का? ते बरं राजगृह आहे ना, हा हा आंबेडकरांचं. बाबासाहेबांचं त्या घर. घराण्यातले आम्ही. माझे वडील त्यांच्यातून लहानपणापासून मोठेपर्यंत अरे वा वाढले वा ना. वा, छान की. हा, त्या घराण्यातले. तर हे यांचं किचन आहे. इथला हा किचन म्हणजे हे सर्व व्यवस्थित सर्व सोयीनिशी हे आश्रम यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे ह्यांना अजिबात चालता येत नव्हतं.
आता तो गजेंद्र हा आमचा चालता येत नव्हता बिलकुल. तर गजेंद्र आज रोजी आमच्याकडे पूर्णपणे व्यवस्थित चालतो आणि आश्रम मधील बेवारस इतर लोक जे आहेत यांना पूर्णपणे सहकार्य करतो. बापरे, त्यांना पण चालता येत नाही ना. म्हणजे ह्याच कंडिशन मध्ये होत्या का आले तेव्हा? हो 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 हो. ते जेवण पण बनवतात ना? तेच हा घे, चालू उतरतानाच घे. हो का? तरी पण हे सगळं खरंच मोठी फारच हे आहे. ओळखा किचन पर्यंत मला पाहिजे मी तुम्हाला केलं. म्हणजे ह्या अशाच रोज ह्याच कंडिशन मध्ये चालणं असतं. तरी सुद्धा त्यांच्याकडे बघा खुश आहेत त्या, कारण त्यांना कुठलाही मानसिकरित्या त्रास नाही आहे. त्या अवस्थेला त्या फेस करतात, कारण इथं त्यांचं राहणीमान एकदम व्यवस्थितरित्या चाललंय म्हणून त्या खुश आहेत. आपल्याला इथे दिसतंय बघा, ह्या अशा कंडिशनला फेस करतात तरी सुद्धा त्या हसतायत. त्यांच्या चेहऱ्यावर बघा, चेहरा बघा. तर ही खासियत आहे या वृद्धाश्रमाची. आणि इथं आता तुम्हाला नंतर सांगितलं जाणार तर म्हणजे आपण वरून. बाबा तुमचं नाव काय? गोपाळ. आडनाव संपूर्ण? गोपाळ आदगे आहेत. हे सहकार नगर पोलीस ठाण्यामार्फत आलेले आहेत आपल्याकडे. हे बेवारस आहेत पूर्णपणे. बापरे. काय विचारायचं काय? बरे आहात ना तुम्ही? बरे. चांगलं वाटतंय ना? असू द्या, आम्ही येत राहू. आणि म्हणजे तुम्ही होता कुठे अगोदर? मी डॉक्टर, हे डॉक्टर नेने. डॉक्टर नेने हे डॉक्टर आहेत? हो डॉक्टर आहे ना तुम्ही. हा मग काय बिझनेसमॅन आहे हे. बिझनेसमॅन डॉक्टर नेने. हे मनोरुग्ण आहेत आमच्याकडे. हे रायगडवरनं कोकणामधनं हे रायगडमधनं कोकणामधनं आमच्याकडे आलेले आहेत. ओके. हा सेकंड द्या. कसे आहात? नाव सांगा तुमचं. बरे आहात ना सगळे तुम्ही? छान वाटतंय ना इथं? तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? सगळ्यांना, सगळ्यांच्याकडे जवळून घे. तुम्ही कसे आहात? बरे आहेत ना? तुम्ही कसे आहात काका? कसं आहे जोतराव? मी काय सांगू? नाही तुम्ही सांगा. ते काय ते? वा वा वा, छान. तुम्ही भाऊ? हिंदीत. हा हा. ओके ओके ओके. हा यांच्या पायामध्ये आळ्या पडलेल्या होत्या. हे पूर्णपणे आळ्यानं भरलेलं होतं. या पूर्णपणे पाय असा आळ्यानं भरला होता, सुजलेला पाय होता. हा अफजत पाशा नाव आहे. हा बेंगलोरचे आहेत. त्यांना कोणीही नातेवाईक नाहीयेत. हे आपल्याकडे बेवारस म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. हा तर आज हे रोजी यांचं पूर्णपणे जखम भरलेली आहे. त्या जागेवरती ते आता पूर्णपणे व्यायाम करतात. आता 15-20 दिवस म्हणजे महिन्याच्या आतमध्ये हे आता भिक्षेकरी असलेले हे सेवेकरी बनतील लवकरच. हे उखंड्यावरती अन्न पाणी खाऊन आपली गुजराण चालत होते. जे सडलेलं अन्न फेकलेले लोक असतात ना ते खाऊन चालत होते. तर ते आपल्याकडे आले. आता स्वच्छ आहे. आता व्यायाम करतो चांगला. चला बाय. चल उठ, हे घे, चल बाहेर काढ, चालून दाखव, चल. शर्ट कसं काय फाटलं त्याच? फटका एकायचा. चल ठीक आहे, चलो उठो, चलो. चल चल. आमच्याकडे ह्या हे जे आजोबा आहेत त्या जागेवरती आणि वरती जे आजी आहेत त्या लोकांना आम्ही या जागेवरती व्यायाम देतो. आज व्यायाम दिल्यामुळे चल पाशा पुढे. व्यायाम दिल्यामुळे हा मुलगा गुणानं खरडत असायचा. आपले उखंड्यावरती उपजीविका चालवत होता. तर आज रोजी हा मुलगा स्वतः उठून स्वतः चालतो, व्यायाम करतो. आज अशा प्रकारे आम्ही या जागेवरती बेवारस लोकांना, अनाथ लोकांना या जागेवरती अशा प्रकारे आम्ही स्टेटमेंट देतो. आमचं जे हे आश्रम जे आहे आम्हाला सरकारकडनं
कोणतंही मानधन नाही. आम्हाला फक्त जे डोनर आहेत, दानशूर व्यक्तिमत्व जे आहेत, जे डान्सर आहेत, ते लोक आम्हाला सहकार्य करत आहेत. ते पाहे आमचे गुरुजी इकडे आहे माझ्याकडे. हे आमचे गुरुजी. ह्या गुरुजी प्रत्येक महिन्याला, गुरुजी हे रिटायर्ड गुरुजी आहेत, प्रत्येक महिन्याला आपल्या आस्क वृद्धाश्रम मधील आजी आजोबांसाठी 500 रुपये ते त्यांच्या पेन्शन मधनं ते आपल्याला दर महिन्याला देत अरे वा, असतात. स्वतःचा धंदा म्हणजे यांची गिरणी आहे. मग आपल्याकडे 20 किलो असो गहू तांदूळ बाजरी म्हणजे जेही दळायची वस्तू असतील त्या गुरुजी स्वतः इथे येतात, आपल्या गाडीवरती घेऊन जातात, दळतात आणि पूर्णपणे ते इथे आणून पुन्हा आम्हाला देतात. अशा प्रकारे आम्हाला गुरुजीचा दुहेरी गुरुजी आम्हाला सहकार्य करतात. एक आर्थिक सहकार्य बी करतात आणि लागणाऱ्या वस्तू जी आहेत, जसे की एखादी आजी आहे, एखादा आजोबा आहे. आता गुरुजी आता आमच्या आश्रमचे सदस्य आहेत, आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत. गुरुजींना हक्कानं सांगतात की गुरुजी माझं डोकं दुखायला लागलंय, गुरुजी आज मला बिस्किटच खायचंय, गुरुजी मला अमुकच खायचंय. गुरुजी ते जातात आपल्या गाडीवरती आणि ते आणतात आणि अशा प्रकारे गुरुजी देतात त्यांना. गुरुजी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात. गुरुजीच्या या जागेवरती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमामधनं, आस्क परिवाराच्या माध्यमामधनं आम्ही गुरुजीचे अभिनंदन करतो. टाळ्या आणि आमचा आश्रम पूर्णपणे CCTV हे आहे बरं का. CCTV पण आहे. CCTV मध्ये हे आहे, काय त्याला म्हणतात, पुस्तक घ्यायची का. हा, विषय संपला. उघडा ना ते. ए रवी खोल रे बाळा. तर या ठिकाणी कसं प्रकारे चालू केलं. या ठिकाणचे जे आहे संचालक आहेत, या वृद्धाश्रमाचे जे संचालक आहेत, तर आदरणीय दादासाहेब गायकवाड सर हे कोणत्याही स्वार्थाविना हा आश्रम कशा पद्धतीने चालवतात असे असणारे आपले गायकवाड सर ह्यांनी ह्या आश्रमाची जबाबदारी आतापर्यंत कशा प्रकारे सांभाळली हे आपल्याला दिसतंय. आणि त्यांच्या या कार्याचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच संपूर्ण ह्याच्या माध्यमातून आपण त्यांचं अभिनंदनच करत आहोत. कारण अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणजे सहजासहजी कोणी केलंय आणि आज आपण त्यांच्या कार्याचा आढावा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. जय भीम सर. सप्रेम जय भीम. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. एक मिनिट, तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला बरीच माहिती मिळाली. म्हणजे तुम्ही हे जे कार्य इतकं मोलाचं हाती घेतलं की म्हणजे शोषितांना, पीडितांना, अनाथांची आई तुम्ही प्रत्यक्षात झालेला आहात. इथं आता येऊन बघितलं पण आणि हे पण झालं. तर तुमच्याकडूनच आता या गोष्टीची माहिती आम्हाला ऐकायला आवडणार आहे. कारण आपल्या दर्शकांना तुम्ही ज्या कामाची तुमची पद्धत आहे, तुम्ही सुरुवात कशी केली, हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आता कुठे थांबणार आहे किंवा पुढे काय, किंवा म्हणजे ह्या सर्वच गोष्टींचा पुरेपूर तुम्ही दर्शकांना सांगणार आहात. कारण त्यांना कळणं गरजेचं आहे. ते सर्वजण आतुर असणार आहेत. कारण हा जो तुमचा प्रवास, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही माणसांची सेवा केलेली आहे, तर ही जी सेवाभावी तुमची स्वतःची वृत्ती निवडलं समजा की ह्या अनाथांना आधार देणं, सहारा देणं, तर हे क्षेत्र तुम्ही कसं निवडलं, कधी सुरुवात केली? सर्वप्रथम रमाई चॅनलच्या जागेतून मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. कसं आहे, मी व्यवसायानं ड्रायव्हर होतो, कार चालवायचो. माझी उपजीविका कारवरती चालायची. मला 8-10 हजार रुपये पगार भेटायचा. आणि तसं पाहताना माझ्या आईनं मला कुठेतरी म्हणलेली आहे लहानपणी की दादा, भुकेल्याची भूक आणि ताणल्याची तहान जात. आणि न कळतपणे माझा वडील हे व्यवसायानं गौंडी होते. मग ते मला म्हणायचे, त्या नवरा बायकोमध्ये भांडण चालायचे, दुसऱ्यांमध्ये चर्चा चालायची. माझे वडील मला म्हणायचे अभ्यास करताना, दादा तू वकील, आपलं दादा तू हे हो, इंजिनियर हो. कारण बिल्डिंग लाईन मध्ये इंजिनियरला खूप व्हॅल्यू होता, पगार चांगला असायचा, तर तो इंजिनियर हो म्हणायचे. तर माझी आई म्हणायची नाही नाही, माझा दादा इंजिनियर न झाला, माझा भाव दादा माझा डॉक्टर झाला पाहिजे. डॉक्टर काय झाला पाहिजे, तर माझी आई आजारी पडायची सेवा करण्यासाठी. मग माझ्या आई मग म्हणायची तशी डॉक्टर मी जाते डॉक्टर, तसा माझ्या मुलाने इतरांची सेवा केली पाहिजे, डॉक्टर झालो पाहिजे. आणि न कळत खरंच मी आज आईचं स्वप्न साकार झालेलं आहे. आज मी डॉक्टर पेक्षा सुद्धा तुम्ही इतकं मोलाचं काम करताय. कारण डॉक्टर हे औषध देतात, उपचार पण करतात, परंतु तुम्ही औषध देता, उपचार करता आणि सेवा देखील करता तुम्ही. म्हणजे
ह्यांच्या कामाचं स्वरूपच ऐकून सर्वच कामाची जबाबदारी हे एकटे पेलतात आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या मिसेस कृषा गायकवाड कुशा गायकवाड यांचं सुद्धा त्यांना तितकंच मोलाचं सहकार्य आहे. तर हे काम करत असताना माझी मिसेस जेवायला डब्बा द्यायची, 2 चपात्या आणि 1 भाजी द्यायची. प्रत्येक कुटुंबामध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला ते जेवायला देते. त्याप्रमाणे माझी मिसेस द्यायची. आणि मी चालता तर त्याला काय करायचं, मी बेवाराचं उखांड्यावरती जर जगणारा तो व्यक्ती असेल तर मी काय करतो, माझ्या डब्यामधली 1 चपाती त्याला द्यायचो, भाजी द्यायचो आणि 1 मी खायचो. याच्यामध्ये माझ्या कार्यामध्ये मला मार्गदर्शक नाही, मला गुरु नाही, मला चेला नाही, असं मी स्वतः सगळं काम केलेलं आहे. हे काम करत असताना संध्याकाळी ज्यावेळेस मी घरी यायचो त्यावेळेस मला भूक लागायची. मग बायकोने 1 दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं, मग म्हणली काय साहेब, म्हणली काय चालू आहे तुमचं, म्हणली दररोज काय मध्ये एखादं काय तुम्हाला भासणा झाला का काय, म्हणली एवढं खात आहे तुम्ही, डब्बा बी देते, घरी आलेल्या जेवताय. मग त्यानंतर मी माझ्या बायकोला सांगितलं, अरे मी बेवारस लोकांवरती, येड्या लोकांवरती काम करत चालतं, त्यांना भूक लागलेली असते, उकडल्यावरती अन्न सडलेलं खातं, त्यांना मी अन्न देतो. तर बायकोनं माझ्याशी भांडण केलं की म्हणजे मी तुम्हाला देते का येड्यांना देते. जसं तुमच्या कुटुंबात इतर महिलांच्या कुटुंबामध्ये भांडण व्हायचं होतं की प्रत्येक महिलेला वाटतं की माझ्या नवऱ्यानं मी दिलेलं जे अन्न आहे ते त्यांना खावं, ते इतरांना देऊ नये, त्याप्रमाणे बायकोला माझ्या वाटायचं ते माझं भांडण करायचे. मग हे भांडण चांगलंच एकदम वाढत जायचं. मी शांत बसायचो, कधी ती शांत बसायची, मुलानं भांडण केलं माझं संग, मुलीनं भांडण केलं. मी काही शांत बसत नाही, मी लोकांची जेव्हा भूक भागवतो. आईनं कुठंतरी म्हणली होती की दादा भुकेल्याची भूक आणि ठाण्याची स्थान जात, ती न कळत का असणार ते मी काम करत होतो. आणि हे काम करत असताना की नंतर माझ्या बायकोनं तिनं सुद्धा मला साथ दिली. माझी तिनं पाहिलं की माझा साहेब हा काय थांबणारा नाही. त्यानं त्याच्या मग तिनं 2 चपात्याच्या ऐवजी 3 चपात्या द्यायला लागली. मग त्या 3 चपात्यामधलं 2 चपाती मी इतरांना द्यायला लागलो आणि 1 चपाती मी खायला लागलो. म्हणजे ही तुमची जी बरोबर आईच्या संस्कारातूनच आली सर. अर्थातच ना, अर्थातच. त्याच्यामधनं काय झालं न कळत, जसा एखाद्या माणसानं आंबा खावात तो पूर्णपणे चुकून घ्यावात आणि फिकून द्यावात, आणि तो आंबा कालांतरानं उगवावात आणि त्याला फळं लागावेत आणि इतर लोकांनी चाखावेत, तसं माझं काम झालं. बरोबर सहज काम करायला म्हणजे पडलो तो उगवलो आणि लोकांची सेवा करायला. आणि ही सेवा पूर्णपणे आमच्या जागेवरती पूर्णपणे मोफत सेवा ही आहे माझी. आणि ही यशस्वी केली आणि ही जे चाललेलं आहे हे पूर्णपणे सरकारचं मला कुठंही अनुदान नाही, कुठंही सहकार्य नाही. मला जे देतात दानशूर येतात, कोण जेवण देतं, कोण कपडे देतात, कोण आर्थिक दान देतं, त्याच्यावरती माझ्या आश्रमचा पूर्णपणे खर्च चालतो. बरोबर आहे. आणि माझी जी ॲम्ब्युलन्स जे समाजानं मला दानामध्ये ॲम्ब्युलन्स दिलेली आहे त्या ॲम्ब्युलन्सवरती मी इतर लोकांची सेवा करतो. जसे की कुणाला एखाद्याला लातूरला जायचं, सोलापूरला, कोल्हापूरला, मुंबईला जायचं, कुणाला UP बिहारला जायचं आहे, त्यांची बॉडी आहे ती बॉडी घेऊन जायची आहे. तर शासनाच्या नियमाप्रमाणे मी त्यांच्याकडनं पैसा आकारतो आणि त्या पैशातून जी कमाई होईल ती माझ्या आश्रमातल्या लोकांच्यासाठी, राशनसाठी, राशन पाण्यासाठी वगैरे. म्हणजे ही प्रेरणा तुम्हाला अशी मिळाली कुठून? म्हणजे तथागत गौतम बुद्ध. वा, खूप छान. तरी वाटलंच म्हणजे आपल्याला मार्ग इथूनच मिळतो. खरं मार्ग आहे. अगदी बरोबर आहे. आपल्याला हा समानतेचा मार्ग आणि ह्या करुणेचा मार्ग हा सगळा आपल्या धम्मातूनच मिळतो. आणि खरोखर तुम्ही धम्माला एकदम हे धम्माला अनुसरून वागतात. कारण ते यांचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलेलं आहे आश्रम. तसेच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी एकनिष्ठ असलेले हे व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणून आज यशाच्या आणि सक्सेस पायरीवरती आजही उभे आहेत. आणि एकदम बाळासाहेबांनी सुद्धा सत्कार केला माझा. बाळासाहेबांनी यांचा सत्कार केलाय. बाळासाहेब आंबेडकर. हो, आता 15 ऑगस्टला अगदी त्यांनी प्रत्येक त्या कोणत्याही चितात असा हा धाडशीपणा यांच्या अंगी आहे. 10 दिवस उपोषणला होतो. सुसंचा भोंगळ कारभार उघडकीस केला. बघा, 10 दिवस त्यांनी उपोषण 10 दिवस मी उपोषणला होतो. ते उपोषण त्यांनी कशासाठी केलं तर ह्या लोकांच्यासाठीच केलं त्यांनी उपोषण. तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला बोध घेण्यासारखं आहे दर्शकांना की अशी माणसं फार कमी असतात आणि त्यांना कोणतीही मदत नसताना केवळ लोकांनी दिलेल्या दानावरच हा आश्रम चालवला जातोय या ठिकाणी. तर मी एक सर तुम्हाला प्रश्न अजून शेवटचा विचारते की आपण जी ही सेवा
भावी जे काम करत आहात, ह्या रुग्णांची सेवा करताय तुम्ही, कुठून कुठून म्हणजे जिथं कुठं असतील त्यांना तुम्ही इथं घेऊन येताय आश्रयाला, त्यांना आश्रय देताय, त्यांना एक घर देताय, त्यांच्याबरोबर तुम्ही सर्व नाती जोडताय. हो, हो. म्हणजे तुम्ही भाऊ होता कधी कुणाचे, कुणाची आई, हो हो वडील पण होतो. कधी कुणाची मुलं बनता, कधी कुणाचे वडील बनता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथं करत आहात. तर हे या ठिकाणापुरतंच मर्यादित आहे का पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात किंवा पुणे जिल्ह्यात कुठे म्हणजे? आमचं कसं आहे, सुरुवात आमची आता पुणे शहर मधनं आहे. अच्छा. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हम्म. आता आमचा उद्देश असा आहे की सरकारनं आम्हाला कमीत कमी 15 एकर जमीन आम्हाला द्यावी. त्या जमिनीमध्ये त्यांनी आम्हाला पैसे नाही दिले तरी चालते, फक्त आम्हाला जमीन द्यावी. माझं टार्गेट आहे की त्या 15 एकर जमिनीमध्ये माझं गोशाळा असणार आहे, त्या जागेवरती व्यायामशाळा असणार आहे, त्या जागेवरती दवाखाना असणार आहे आणि आश्रम असणार आहे, वेगळं किचन असणार आहे, महिला वेगळ्या पुरुष वेगळ्या, तिथं राहण्याचं व्यायामाचं तुमचं योगा करण्याचे अशा प्रकारचं माझं टार्गेट आहे. त्या जागेवरती आमचं जसे की फळांची झाडं जी आहेत त्या जागेवरती आमचं हे करतात. आणि कमीत कमी माझं टार्गेट आहे की मला 1000 बेवारस मनोरुग्ण लोकांना मला सांभाळायचं आहे. खिचपत पडलेल्या लोकांना मला सांभाळायचं आहे. बरोबर आहे. खूप चांगला उपक्रम आहे ह्यांचा आणि ह्यांचं सातत्याने चालत म्हणजे यांनी म्हणजे तुमचं आतापर्यंत जो भूतकाळ आणि आता चालू स्थिती आता पुढेही कसं असणार आहे? आम्हाला जास्त जर अडचण येत असेल तर ती आहे आर्थिक अडचण. आम्हाला अडचण असेल तर ती आहे आम्हाला अन्नदानाची. बरोबर. ते जर झालं तर आम्हाला अजून खूप हे होईल. दानशूरांनी पुढे आलं तर खूप फायद्याचं होईल. जास्तीत जास्त लोकांची सेवा करता येणार आहे. बरोबर. आणि हे काम एकट्याचं काम नाहीये, हे सगळ्यांनी एकत्र मिळून केलेलं मला पाठिंबा दिल्यामुळं हे काम सक्सेस होणार आहे. आता हे झाला माझा भूतकाळ. आता मी जे काम करतो आहे, आता माझ्याकडे जे आलेले आहेत सहकारनगर पोलीस ठाण्यामधून आले, त्यांना कोणी नाहीये. एक आहे आमचा गजेंद्र आहे जो मुंबईवरनं मुंबईच्या पोलिसांकडनं आलेला आहे, मुंबई पोलिसांकडनं आलेले आहेत. अशा प्रकारे यांना पूर्णपणे स्ट्रीट करून यांना आमच्याकडे येत असताना हे ट्रेचरवरती येतात आणि या जागेवरती कालांतरानं ह्या प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही जे देतो, त्यांना जेवण देतो, घरातलं त्यांना व्यायाम देतो, त्यांना सेवा देतो. त्यातनं ते नंतर भिक्षेकरी ते सेवेकरी बनतात. हे बाब आहे. आणि माझं पुढचं जर स्वप्न जर असं तर कमीत कमी मला 1000 मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधार वैफल्यग्रस्त मरणासुन्ना अवस्थेत जगत असलेली पूर्ण महाराष्ट्रामधले त्या लोकांची मला सेवा करायची आहे. आणि त्याचं केंद्रबिंदू असेल ते पुण्यामध्ये असेल. आणि तसं मला महाराष्ट्रापर्यंत जे कार्य केलंय त्याच्याकडे पाहता त्याच्या तुलनेत त्यांना अजूनही त्या कार्यामध्ये म्हणजे त्यांना कसलंही ते आनंदाने हे कार्य पार पाडत असतात. त्यांना अजिबात घाण वाटत नाही. रुग्णांची सेवा करताना ते हाताने जखम धुतात, हाताने स्वच्छ करतात आणि एकदम निस्वार्थीपणे आणि कसली घाण वगैरे वाटत नाही. आता आपण जर त्यांनी आत्ता ज्या आहेत ना चांगल्या स्थितीत ते ह्यांनी सुधरवलेले आहेत आणि आत्ताची सुद्धा त्यांची स्वप्न याच्या पुढे असणारी ते खूप चांगली आणि हिताचीच आहे. समाजातील ह्या अनाथांच्या सर्व हितांचीच असणार आहे त्यांची स्वप्न. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना एका दानशूर लोकांची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही एकाच्या हातून होत नाही. संपूर्ण समाज पाठीशी असणं गरजेचं असतं अशा ह्याच्यासाठी. आणि समाजाचा जेव्हा पाठिंबा असतो तेव्हा अशा प्रकारची दानशूर सेवाभावी लोक नक्कीच यशाला प्राप्त होतात किंवा हे सगळं करण्यास हे होतात, एकदम सक्सेस होतात, यशस्वी होतात. जे पुढील तुमच्या विचार व्यक्त केले ते ऐकून तर नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळाली असणार आहे, हे आपल्या सगळ्या दर्शकांना. कारण एकदम खूप प्रेरणादायी असं यांचं कार्य आहे. यांचा आदर्श घेण्यासारखं कार्य आहे. आणि ज्यांना कुणाला जरी वाटत असेल आता या ठिकाणी या परिसरामध्ये ही देवाची उरळी हे ठिकाण, देवाची उरळी शिवशंभो पार्क उरळी देवाची पोलीस चौकीच्या पाठीमागे पुणे जिल्ह्यातील. तर असे अनेक अनाथ असतात. कुणाला गरज भासल्यास ह्या आश्रमात दादा येऊ शकतात. हो येऊ शकतात. म्हणजे सर्वांच्यासाठी हे आहे. तर लक्ष असू द्यात की जे जवळपास या विभागात पुणे किंवा पुणे सारख्याच विभागामध्ये नाही का पुणे जिल्ह्यामध्ये सध्या पुणे जिल्हा पुणे शहर वगैरे तसं त्यांनी मुंबईवरून सुद्धा त्यांच्याकडे काही पेशंट आले त्यांना सुद्धा त्यांनी चांगलं केलेलं आहे. परंतु आता इकडच्या विभागाचं परिस्थिती ते हाताळत आहेत. त्याच्यामुळे ह्या विभागातल्या लोकांचं जरी कोणाची अडचण असल्यास
अशा बेवारशी कुठे फुटपाथवर असणारे, हो हो किंवा कुठं एसटी स्टँडवर असे राहणारे, किंवा असे रस्त्याने भीक मागणारे, कुणी खितपत पडले रस्त्यातच, कुणी म्हणजे कुणाला, अशा प्रत्येक व्यक्तीचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा रोग जरी झाला असला कोणता तरी ते रोगाला सुद्धा घाबरत नाहीत, अशांना सुद्धा उचलून आणतात ते. तर आपण सढळ हाताने बऱ्याच लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि सहकार्यावरच ह्या ह्याच्यावरच हा आता एवढा आश्रम हा दिसतोय, चांगल्या सुव्यवस्थेमध्ये आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीची तर कमी नाही, त्यांना पंखा आहे, त्यांना राहण्यासाठी झोपण्यासाठी बेड आहे. आपण तर सर हा आश्रम उभा करताना किंवा हा आश्रमचं सर्व गोष्टी मॅनेज करत असताना तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम आले आणि तुम्ही कशा प्रकारे फेस केले? मी ज्यावेळेस आश्रम उभा केलं त्यावेळेस माझ्याकडे पैशाचा खूप अभाव होता, पैसे नव्हते माझ्याकडे. मला ज्यावेळेस रोडवरती मयत व्हायची, लोकांची मयत व्हायची, बेवारस लोकांची, तर ते लोकांना मला घेऊन जायला पैसे नसायचे, रिक्षावाले घेऊन जायचे नसायचे, ॲम्ब्युलन्सवाले बोलवलं की जास्त पैसे मागायचे, ते माझ्याकडे पैसे देण्यासाठी नसायचे. त्या काळी मग मी पैसे जमा करण्यासाठी, आता मला माहीत नव्हते की डोनर कोण आहे कोण आणि भरोसा कोणावर कोण कसा करणार ना. मग त्यावेळेस मग मी मारुती मंदिर असेल किंवा अंबाबाई हे ते जे मंदिर आहेत, शंकराचं मंदिर आहे, त्या जागेवरती मी भिकाऱ्यांबरोबर भीक मागायला बसलेलो आहे. जसं भिकाऱ्यांना 1 रुपया देतात तसं समाजामधील त्या भाविकांनी त्या काळी मला सुद्धा 1 रुपया दिलेला आहे. गमतीचं म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मी सुटाबुटामध्ये बसायचो भीक मागण्यासाठी भिकाऱ्यांबरोबर. ते भाविक पैसे देत देत बरोबर भिकाऱ्यापर्यंत द्यायचे माझ्या शेजारच्या, आणि मला न देतात शेजारच्या दुसऱ्या भिकाऱ्याला द्यायचे, निघून जायचे. त्यावेळेस म्हणायचं अरे खरंच यार आपण देखील भिकारीच झालो पाहिजेत. आणि मग अशा प्रकारे लोकांनी 1-1 रुपया देऊन आपण हे पूर्णपणे उभा केलेलं आहे. आज बघता बघता मी महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचलो. येडा दादा गायकवाड होतो मी, मला लोक येडा दादा म्हणायचे. येडा दादासाहेब कधी झालो हे मला माहीत नाही. त्याचं कारण जे आहे ह्या बेवारस लोकांसाठी जे मी काम करतो आहे, 1-1 रुपयाचं जे भीक मागितलं आहे मित्र, त्याच्यावरती हे मी विश्व निर्माण केलं. आज बेवारस लोकांचा, अनाथ लोकांचं जे सेवा करतो ते 1 रुपयामुळे करतो आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की 1 रुपयाचं महत्त्व, तो 1 रुपया मी मागत होतो आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झालो. धन्यवाद. तर आताच आपण बघितलं हे दादासाहेब गायकवाडांनी हे उभं करण्यासाठी, हे जे अनाथांचं विश्व उभं करण्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींना फेस करावं लागलं त्यामध्ये त्यांनी भीक देखील मागितली आहे. किती मोठी गोष्ट आहे. आणि कोणीतरी सुटाबुटात बसून त्यांनी भीक मागितलेली आहे, तरी लोक त्यांना भीक देत नव्हते. पण तरी त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी भीक तर भीक जसं जमल तशा पद्धतीने हे उभं करण्याचा प्रयत्न केला. तर ही गोष्ट देखील त्यांची आपण आदर्श घ्यावा. आणि मनापासून धन्यवाद त्यांचं, हे इतकं मोलाचं कार्य करतायत आणि खरंच आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. तर धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम. जय माता रमाई. जय माता रमाई.